महाराष्ट्राला जसं सोडलं, श्रीमंत राजा, न्याय करणारा, चक्रवर्ती सम्राट राजा, काय गत्या झाली, एक पोरग तोंडात पाणी टाकायला नाही. काय अवस्था झाली, टाकोनी पडती, रांडा पोरे अंती होती पाठ मोहरे. जसं मी बोललो ना, संभाजीनगरला कैद्यांपर्यंत राष्ट्रपतींनी फरमान दिलं की मला जायचंय. राष्ट्रपतींचं फरमान आणि सर्व हादरलं ना. मग प्रशासन, डीएसपी, पीएसआय, फौजदार, कॉन्स्टेबल सर्व. आणि ज्या कैदी जेलमा, कैदी म्हणजे काय असं सोपा राहतस का जेलमा जायला, असा गोट्या बोऱ्या घिसून जायला राहतस का ते. एक टँग एक बिरट, कोणी भावना कानपटामा ठोकेल, कोणी सगळा भावना पोटमा चाकू घाल द्याल, कोणी गावमा पत्ता घेताना जायल. एक कैदी तर असा जायल होता, सासरवाडीला गे आप्पा, आणि तटला जवाई लुंगी घेता घेता इसा पत्ताना कलप डुकाल गया, आणि तेवढा मग धाड पडी गे. आणि जशी धाड पडली लुंगीवरला जवाईला उचलेली घ्या. तो जवाई तडे रावण्या करे, ओ दादा मी आटला पाहुणा आहे ना, ओ दादा मी आटला जवाई आहे ना. आणि त्या पोलिस डायरेक्ट सांगे टाक रे 302 भडव्याला उभा भडवा बड गाव दे के जवाईला उचलेली घ्यात बा. कैदी म्हणजे काय ते असा सोपा राहतस का. आणि इकडे फरमान राष्ट्रपतींनी की मला कैद्यांना भेटायचं आहे. शिपाई पाहिन तर कॉन्स्टेबल पाहिन तर बटा कैदीच नाही रावण्या करत. दादा नेमन सांगा बरं, तुमले असं बारीक काला मुडी देतात, नेमन भाजी देतात, तुमले नेमन असं डोक्याला तेल लावायला देतात, नेमन आंगले साबण देतात. त्या कैदी म्हणे रोज उठी तुम्ही आम्ही दंडाकडा तर की खा वाढतस खातो का रे. आणि आज जर ती तुम्ही इथला पाय पडाय ना आणि इथला लोटांगण गायला ना, जर ती तुम्ही इथला आमना इराणात ना कोणी तरी तुमना बाप इर आहे ना. आणि त्या पोलीस रावण्या करत नाही भो नेमन सांगा बरं. त्या कैदी म्हणे जे घडस ते सांगसूत. त्या पोलीस म्हणे बो तुम ना का कपडा घाले आमले काली पण आटे बटन पडे ना, तुमले पटी ते सांगा. आणि दिवस उगवला, आले राष्ट्रपती. राष्ट्रपतींनी असा टेबल मांडून दिला, सर्वांना सांगितलं तुम्ही सर्वजण खुर्चीवर बसा, मी कैद्यांपर्यंत जातो आणि विचारतो काय समस्या आहेत. आणि बडाजले कथाईन ना कथाईन घाम फुटे, या काय सांगतस नाही काय नाही. कैदी म्हणजे कैदी, त्या काय असा MN BEd व्हायला राहतस का, त्या काय असा ग्रॅज्युएशन व्हायलेत का. एक नंबर ना बिरड धंदा करीत आहे. आणि राष्ट्रपतींनी खुर्चीवरनं उठाले, जसे निघाले तसे पहिल्या कैद्याला विचारलं, दादा सांगा तुमची समस्या. तो कैदी सांगे म्हणे साहेब काय सांगू तुम्हाला, मी मोठा घर ना पोऱ्या, मी इस्ता गली मैन बी गवतो कोणा घर मसाला भाजी काय शिजिरायनी आहे सुद्धा वय केली म्हणे साहेब. पण 8 वय आमले या मेथीन भाजी खावाडतस म्हणे साहेब. डायरेक्ट घास गवत कापी येतच म्हणे साहेब. या 3-3 फुटनं घास गवत कापी सन, असा तुकडा करी सन, त्या भाजीले सांगतस म्हणे खाय रे मेथीची भाजी आहे. साहेब मी मोठा घर ना पोऱ्या, मी असं तरण बट्ट बट्ट खाणारा एक बी रविवार जाऊ देऊ नये म्हणे साहेब. बडा रविवार असा चवदार राहत म्हणे म्हणा. पण साहेब याचा दंडोकडा दगाडतस आणि डायरेक्ट घास गवत असं खावडतस, काही बी करा. यसले एकच सांगा, आम्ही मेथीन भाजी दे की मेथा बी दे का सॉरी नाही मेथी येसो ना 1.5 फुटना मेथा खायला लावतात नाही असते. पण जराशी भाजी चांगली करायला लावा. लगेच फरमान पास केलं की यांना उद्यापासून भाजी चांगली. लगेच पुढच्या कैद्याला विचारलं का रे तुझी समस्या काय. ज्यांना आयुष्य कळताना त्यांना जिभेचे चोचले नाही समजत, ज्यांना प्रगती करायचे ना त्यांना जिभेचे चोचले नाही कळत.
दुसऱ्याला विचारलं का हो सांगा तुमचं काय आहे. म्हणे साहेब मी असा रसाबट्टा खाणारा पोऱ्या होतो म्हणे. मी असं तरण तरण खाऊ पण या घास गवतल्या असा फेशियल रास म्हणे साहेब. त्या घास गवतने अशी तरण बी येत नाही म्हणे साहेब. मला काहीतरी तरण तरण तर सांगा. नका का मला जेल मध्ये सोडत ना म्हणे. या लगेच फरमान येल काल पण तरण तरण देवानं. तिसऱ्याला विचारलं तुमची काय समस्या. म्हणे साहेब मी मास्तर माणूस पण कस काय ते डुकाल गुण कस काय दराई गु मला समजले नाही म्हणे. मला या डायरेक्ट लुंगीवर लई येलेत म्हणे ते रोज ना. घर कपडा लिहावा सुद्धा जाऊ दे राहत नाही म्हणे साहेब. मी मास्तर माणूस माले ज्या खोली माठ येले म्हणे तटला असा बलब म्हणे साहेब. त्यानं मग इंग्लिश बी मराठी बी हिंदी बी उर्दू बी गुजराती बी बट एकच जात नाही कस म्हणे साहेब. काही भी करा पण तेवढा बलब बदलावायला लावा म्हणे. मंजूर या बावले वाचन करणं यांना बलब बदलाई द्या. पुढच्याला विचारलं तुमची काय समस्या. म्हणे साहेब मला येवाले 8 महिना होई गया पण येस नाही असा मालेगाव डोशा साबण दिले म्हणे. तो मालेगाव डोशा साबण वर अंग बी दो म्हणे साहेब. माणूस ना महिनी निघस म्हणे साहेब. डायरेक्ट अंगण्या कातड्याच निघतीस म्हणे. आपला अंग कधी दवाई घे म्हणे साहेब. त्याच साबणवर कपडा धुव म्हणे. तो उग येत बी नाही आणि पग येत बी नाही. तो मालेगाव डोश्याच बदलावायला लावा म्हणे. तो मालेगाव डोश्या बदली तर म्हणा कलर बदली. तो मालेगाव डोश्या बदलत नाही म्हणा अंग धुईसन बी उपयोग होत नाही. मंजूर मालेगाव डोशा दिद्या म्हणे गेले. पुढच्याला विचारलं म्हणे तुमची समस्या काय. म्हणे साहेब मी इथला पैसा आला ना लेकरू एकच रूमात 3-3 कूलर लायला राहत म्हणे माले. पण माले आठी ज्या खोली वाटी येले म्हणे तरी असा फॅन शे त्यानं मी जितला टाइम बटन दाबी धर असतो तिथलाच टाइम फिरस म्हणे साहेब. मी त्यानं बटन सोड कम्माना अंगवरला डास उठतच नाही त्या फॅनवर बटच नाही. मला विचारतस कार्बो निज ना का काही बी करा म्हणे साहेब तेवढा फॅन बदलाई द्या म्हणे. मंजूर याचा फॅन बदलवून द्या. पुन्हा विचार का रे तुझी समस्या का. म्हणे साहेब मी अंग दवानं 3 सावा पाणी गरम करू म्हणे. आटे मना देखत जंतू पडेल पाणीवर अंग दोस म्हणे साहेब. मी अशा नाकण्या गाण्या बंद करले डोळ्या बंद करल्यास काही बी करा पण तेवढं पाणी सर्वांना मंजुरी करी. एकले डोशा एकले लाईट एकले फॅन एकले तरण एकले बट्ट ओके. पण ज्याला आयुष्य कळलं होतं ज्याला आयुष्याचा सुगंध कळला होता तो माणूस राष्ट्रपतींच्या मैफिलीत आला नाही असा कोपऱ्यात उभा होता. स्वतः राष्ट्रपती साहेब तिथपर्यंत गेले. ऐका बापाच्या जीवावर डुरुक करणारे माय 200 रुपया रोजवर जा संज्या पोरे पत्ता घेत असतेस नाही. ऐका आपली बायको 200 रुपया रोजवर जास आणि आपला पोरेसले ज्या बिस्कुटना पुड्या बी लई शकतस ना तेच नाही. ऐका आपल्या पले सोनासारख्या लोकन्या पोरी जसले बांधेलचे जसले आयुष्यच कडणं नाही तेच नाही. ऐका एक सदग्रस्त असा लांब थांबलेला आणि राष्ट्रपती त्यांच्या जवळ गेले आणि विचारलं दादा सांगा तुमची समस्या. त्या माणसाने हात जोडला सांगितलं म्हणे राष्ट्रपती साहेब काय माझी समस्या ऐकतात आणि काय मी माझी समस्या सांगू. जाऊ द्या तिकडे. काय मी जेलमध्ये आलो आणि माझी काय गुन्हा केला आणि मी कसा आलो ते जाऊ द्या तिकडे. पहिले मी माझ्या भाग्याचा उदय सांगतो तुम्हाला की माझं भाग्य किती ग्रेट आहे. म्हणे कस काय हो. म्हणे साहेब मी असं बाहेर राहून कोणतं काम केलं असतं की संविधानातलं सर्वात उंच पद मला विचारायला आलं असतं की सांगा तुमच्या समस्या काय. याला म्हणतात आयुष्य कन्न. याला सूत्र म्हणतात साच आणि मवाड. मितुले परी रसाळ आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे.
बोलण्याची ललाट पाहिजे, मुखी अमृताची वाणी, देह देहाच्या कारणी. त्यांनी सांगितलं ना साहेब मी काय गुन्हा केला नाही केला ते जाऊ द्या, पण माझं भाग्य की मला राष्ट्रपती विचारतात की सांगा तुमची समस्या काय. साहेब काय माझा गुन्हा झाला आणि काय मी जेलमध्ये आलो जाऊ द्या, पण जर तुम्ही राष्ट्रपती असाल ना, माझं फक्त एकच सूत्र आहे साहेब. एक मुलगी माझी 10 वर्षाची आणि एक पोरगी माझी 7 वर्षाची आहे. लहानपणापासून माझी विधवा आईने मला जतन केलंय. माझा बाप मेला मलाच कळलं नाही. माझी धर्मपत्नी आहे साहेब, मलाच कळलं नाही मी जेलमध्ये कोणत्या गुन्ह्याने अटकलो. पण ज्या दिवशी कोर्टाने सुनावणी केली की तुम्हाला 20 वर्ष जन्मठेप सजा झाली आहे, माझी पत्नी, माझ्या 2 मुली, माझी आंधळी आई कोर्टाच्या बाहेर होत्या. सुनावणी झाली की तुम्हाला 20 वर्ष सजा, आणि लगेच मला कॉन्स्टेबलांनी बेड्या घातल्या. आणि मी जेव्हा बाहेर निघायला लागलो, जसा बाहेर निघणार मला कॉन्स्टेबलांनी धरलेलं. माझ्या धर्मपत्नीने असं दुरून पाहिलं साहेब, माझ्या अवतीभोवती पोलीस, माझ्या पायात आणि हातात बेड्या. माझ्या धर्मपत्नीने असं दुरून पाहिलं साहेब, धाडकन तिची दातखोडी बसली अशी धपकन जमिनीवरती पडली. साहेब मला कळालं की हा माझ्या पत्नीचा आवाज आहे. मला कळालं की तिची दातखोडी बसली. मी कॉन्स्टेबलांच्या रावण्या केल्या, रिक्वेस्ट केली की ती पहा माझी धर्मपत्नीची दातखोडी बसली, ती पडली. साहेब मी पोलिसांच्या रिक्वेस्ट केली हो की दादा मला 10 मिनिटं का असे ना फक्त माझ्या धर्मपत्नीशी मला भेटू द्या, मला माझ्या पत्नीशी बोलू द्या. मी पाय पडलो पोलिसांचे. तेव्हा पोलिसांनी मला बेड्या समत माझ्या पत्नीकडे जायला परवानगी दिली. 2 कॉन्स्टेबल बाया पडत पडत गेल्या, तिच्या पाणी तोंडावर मारलं, तिला उठवलं. पण साहेब माझी 7 वर्षाची पोरगी अशी दुरून पडत पडत आली, माझ्या कमरेला बिलगली. सांगितलं पप्पा तुम्ही घरी कधी याल, माझी क्लासची फी भरायची राहिली, तुम्ही कधी भराल. पप्पा टीचर बोलायचे माझ्या अंगावरचे कपडे फाटलेले आहेत. पप्पा तुम्ही घरात दिसत नाही ना, जेवण नाही जात पप्पा. साहेब माझी 7 वर्षाची पोरगी बोबड्या अवस्थेत बोलत होती साहेब. ती बोलायची पण जणू काही माझ्या छातीवर करवत फिरवत होती. जो घर धकवतो, जो घर चालवतो, जो घर टिकवतो, त्याची अवस्था पाण्यातल्या माशासारखी राहते. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशी तेव्हाकडे. साहेब ती पोरगी बोलत नाही तोपर्यंत माझी 10 वर्षाची पोरगी आली. तिला कळत होतं की यांना बेड्या म्हणतात, तिला कळत होतं की यांना हातकड्या म्हणतात. साहेब माझी पोरगी अशी हातकड्या झटकायची, मला सांगायची ओ पप्पा माझी शाळा लांब पडते हो, मला सायकल घ्यायची आहे. पप्पा मम्मी घरी जेवण नाही करत, तुम्ही दिसत नाही तर. पप्पा घरी याल ना तुम्ही. साहेब माझ्या 2 पोरी मला अशा बिलगून रडत होत्या. माझ्या 2 पोरी मला अशा लटकत होत्या. मी विधात्याला रिक्वेस्ट करत होतो, विधात्या माझा आयुष्याचा दोरा तोडला तरी असता रे, मला मरू तरी दिलं असतं. माझ्या सोन्यासारख्या पोरी मला बिलगतायत. साहेब माझ्या पोरी गोड आहेत हो, माझ्या पोरी खूप सुंदर आहेत, माझं ऐकतात, माझं सांगितलेलं टाळत नाही. साहेब माझ्या पोरी माझ्यासाठी माझा श्वास आहेत. साहेब माझ्यासाठी माझ्या पोरी माझा प्राण आहेत.
साहेब माझ्यासाठी माझ्या पोरी माझं हृदय आहे. ए इथं बसलेल्या पोरींनो, तुमच्या बापाचा सुद्धा तेच म्हणणं आहे. तुमच्या बापाचं सुद्धा तुम्ही नाक आहात, तुमच्या बापाचा सुद्धा तुम्ही श्वास आहात, तुमच्या बापाचा सुद्धा तुम्ही प्राण आहात. एखादी पोरगी जर शाळेला गेली, कॉलेजला गेली, ती 2 तास जरी उशिरा आली ना, तिच्या आईची जीवाची घालमेल पहा काय होते. तर तिच्या आईच्या जीवाला विचारा काय यातना होतात. तर पोरगी काचेचं भांड राहत. घरातली पोरगी मोठं करणं सोपं नाहीये. ज्याच्या घरी पोरगी आहे ना त्याला विचारा. ज्याची पोरगी लग्न करण्यासारखी थोडी उपवर आली, ती पोरगी जर शाळेत ना 2 तास जरी उशिरा आली ना, तिच्या आईची घालमेल होते. तिची आई तिच्या मैत्रिणींना फोन लावते, का ग आमची दीदी आली का ग, आमची दीदी तुझ्या सोबत होती का ग. बरोबरच्या मैत्रिणी जर सांगितलं ना, ताई अहो ताई ती आमच्या पहिली गेली होती, ती आली नाही अजून घरी. तुमच्या बापाला सर्व गाव घाबरतं, तुमच्या बापाला सर्व गाव थरकाप करतं. तुमची आई फोन लावते, अहो बबडीचे पप्पा दीदी आली नाही घरी. ज्याला गाव घाबरतं, ज्याच्या खांद्यावरचा रुमाल पडला तरी त्याच्या गावाला भीती वाटते, असा धडाकेबाज माणूस पोरगीचा निरोप ऐकल्यानंतर थरथर करतो, त्याला म्हणतात बाप. त्याचं हृदय असतं ते बाप. बाप होण्याचं कार्य मी निभवलंय. माझी बहीण 2 तास तरी कॉलेज मधनं उशिरा आली ना, तर माझी आई मला देवासारखी सांगायची, का रे बहीण अजून होणी नाही का. 4-4दा त्या बस स्टँडवर जायचो, 4-4दा तिच्या मैत्रिणींना फोन लावायचो. कधी रेंज राहायची नाही, कधी गाडी भेटायची नाही. पण जोपर्यंत बहीण डोळ्याला दिसत नाही तोपर्यंत हृदयाच्या अशा छिकड्या उडायच्या की अरे वय नादान आहे, काय बुद्धी तर नाही सुचू शकत. प्रत्येक बाप तरसतो ग पोरींनो तुमच्यासाठी. तुमच्या बापाला तुम्ही ज्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी, मकर संक्रांतीच्या दिवशी साडी घालतात ना पोरींनो, तुम्ही ज्या दिवशी साडी घालतात तुमच्या बापाच्या समोर उभ्या राहतात ना, तुमचा बाप बोलत नाही. तुमचा बाप एक सांगतो, दीदी तू काकाच्या घरी जा, तुझ्या आंटीला भेट. तुमचा बाप तुमच्या आईला आवाज देतो, का ग ए बबडीची मम्मी, दीदीची मम्मी इकडे. अगं ही पोरगी पाहिना किती मोठी झाली बाई, हिच्या डोक्यावरचा पदर, हिची उंची, हिची तब्येत. अगं ही माझ्या अंगावर खेळणारी, माझे गाल ताणणारी, माझ्यावर रुसणारी ही पोरगी मला सांगते, पप्पा मी साडी घालून कशी दिसते. बाई माझी छाती धडधड करते, माझा शब्द नाही फुटत ग, माझा जीव थरथर करतो ग, एवढी पोरगी झाली आपली. अगं तुमचा बाप तुमच्यासाठी त्याच्या किन्या सुद्धा विकू शकतो. तुमचा बाप तुमच्यासाठी त्याचं हृदय विकू शकतो. माझं एकच म्हणणं आहे माझ्या ताईंनो, तुमचं वय नसतं ग. तुम्हाला फुलवणारे, तुम्हाला बिघडवणारे, तुम्हाला वेगळी वाट दाखवणारे असे 1000 असतील, पण तुम्ही तुमच्या बापाचं नाव कमवण्यासाठी अशा जगून जा माझ्या ताईंनो. मी तुमच्या विरोधात नाही बोलायला आलो, मला कोणाचं केंद्रबिंदू नाही करायचं हो, पण जगताना अशा जगा की तुमचा बाप ज्या गलीनं जातो, तुमची माय ज्या परिसरात राहते ना, त्यांना खाली मान घालू नका देऊ. तुम्ही लग्न होऊन नांदायला जाता तोपर्यंत तुमच्या बापाचं नाक उंच राहिलं पाहिजे असं जगा. एवढं तरी जगलात ना तरी भरपूर आहे. त्या माणसानं सांगितलं, साहेब माझ्या पोरींना असं अलगद बाजूला केलं. मी माझ्या आईपासून 20 फूट दूर होतो. ती माझी माई होती ना साहेब, ते माझं हृदय होतं ना, मी तिचा पोटचा गोडा होतो ना साहेब. माझ्या माईपासून मी 20 फूट दूर होतो. माझी माय आंधळी आहे, पण माझ्या मायला माझा वास आला का सुगंध आला, माझी माय मला सांगत होती, का रे दादा तू याच कथा जाच कथा, डोळ्याला बी दिसत नाही बेटा. म्हणे गोया श्री जायलेत म्हणे, गोया कोण लई रे.
एवढे पोरं इथं बसलेत ना, एवढ्यांना हात जोडून विनंती आहे, आपली माय मरेल नंतर बट गाव जेवाडापेक्षा आपली जित्ती माय ना गोया टाईमवर लया. आपली माय मरेल नंतर बट गाव जेवाडापेक्षा याय मा एक सांग तरी आपली माय मिता जेवा. ज्या मायनी भर हाय ती मा आपल्यासाठी मेथी ना लाडू खादात नाही ना उडीद ना पापडे खादात नाही ना, ती मायनी कोणता पदार्थाने चवली नाही. ती माय ऊसना रस हुई का आंबाना रस हुई आपले दिना आणि भात मिता लोणचं जी मायनी भरमा चोरी सण खाद ना, ती मायले म्हातारपणे रडू नका द्या. तो माणूस एकच सांगत होता, साहेब माझ्या आईला पाहून माझा कंठ दाटला. माझ्या हातात हातकड्या होत्या तरी माझी पत्नी जिची दाटखुडी बसली होती ती हातात हात घेऊन सांगत होती, अहो कशाला रडतात तुम्ही इतके? मला माहिती आहे माझ्या कानी आलं, तुम्हाला 20 वर्ष सजा झाली. नका चिंता करू, तुम्ही आईसाठी रडतायत ना, या मुलींची चिंता करतायत ना. मी माझ्या भावांचं सहकार्य घेईल, आहे त्या जमिनीत उत्पन्न काढेल, आपल्या पोरींचं चांगलं लग्न करेल. पण तुम्हाला आजच शब्द देते, तुम्हाला आईची चिंता आहे ना, तुम्ही 20 वर्ष तुरुंगात ज्ञानेश्वरी वाचा, हरिपाठ पाठ करा. मी तुमच्या आईची माझ्या आईसारखी सेवा करेल. माझी जन्म देती आईला जशी सांभाळेल ना मी, तशी तुमच्या आईला सांभाळेल. मला इथे एवढ्या बायांना एकच सांगायचंय, ज्या बाईना नवरा जन्मा जाई राय ना 20 वरीस घर येवाव नाही, ती बाई छातीले हात लई नवराला सांग राहिली की तुमनी मायले मी वागी दकाडसू, तुमनी मायने मी सेवा करी दकाडसू. आणि आपल्या घरमातल्या बाईसना नवरा 2160 रुपयानं तेलनं डबत 10,000 ना किराणा लई राहणार, तरी त्यान मायला टाईमवर खावाल नाही, त्यान बापनी टीप नाही, तरी त्यान माय बापले चालत नाही. आता नवराना माय बापसनी टीप ठेवा नाही तर महादेवावर पाणी टाका ना. मी या मताचा माणूस नाही, भलेच महादेवावरती पाणी नका टाकत आहे, पण सासू सासरसना डोळ्यास मी पाणी काढ नका. ज्या दिन आपला घर मध्ये सासू सासरा रडतील आणि रडता रडता जर त्या मरी घ्यात आणि त्यासनी जर आशीर्वाद दिना ना, आपला घर 33 कोटी देवतासनी कृपा राहू द्या, पण सासू सासरासनी देल आशीर्वादच खरा ठरी. जर सासूनी मरता मरता उले बठाड होईन, उले सांगवी बेटा तुला हात काढ बरं. सासूना जीव जाता जाता जर सासूनी सांगवी तुला हात काढ, आणि ज्या दिन सासू हातमा हातली सांगिना बेटा मी तुले बोलणं हुई व तुला संताप करा हुई, रागावणी हुई, तुला नाना तऱ्हेनं बोलणं हुई, पण देख म्हणे पोटणी पोरवी इथलं आवडती नाही, तू इथलं म्हण आवर जाय, तुला भंडार भरी, तुला कल्याण होई. सासूने असा आशीर्वाद जर दिला ना, तुमल्या हायती भर कोणता महादेवर पाणी टाकान गरज नाही ना, तुमले नवरात्रण्या 9 साड्या घालानी करत, फक्त मरताना सासू सासरासना आशीर्वाद कमावा. तो माणूस फक्त एवढं सांगत होता, साहेब माझ्या पत्नीने दिलेल्या आत्मविश्वासावर मी तर 1 वर्षापासून जेलमध्ये, माझ्या परिवारासाठी मला जाऊ द्या. राष्ट्रपतीने लगेच फरमान तयार केलं की या लेकराला घरी सोडा, त्याचे कपडे मागवा, माझ्याच गाडीने त्याला घरी सोडा. आणि जवळ राष्ट्रपतीने गाडी उनीन त्याला नवा कपडा घालाय ना, मग या मालेगाव डोसावाला दखिये, या तरीवाला दखिये, या फॅनवाला दखिये, या म्हणत का रे भो यांनी राष्ट्रपतीला काय खावाडा रे, की या डायरेक्ट राष्ट्रपतीने गाडी, डायरेक्ट राष्ट्रपतीनं हातेरी नवा कपडा. मग हे सूत्र आहे जीवनाचं. जीवना चोसला करासाठी, नजरना चोसला करासाठी, या शरीरना चोसला जो जो करस त्याला कुटुंब नाही समजस. कुटुंब करण्यासाठी आयुष्य जाडावं लागतं, आयुष्य खंतर भरावं लागतं. वो पद क्या जिस पद पर बिखरे शूल ना हो, उस नाविक की धैर्य परीक्षा ही क्या जिस पर बिखरे शूल ना हो. अशी नदी कोणती आहे की तिच्यावरती खडतड प्रवास आहे. जीवन आहे आपलं, आणि या जीवनात जर थोडीशीही गलफत झाली जगताना, तर आपण कितीही कष्टाने वाढवलेली
संस्कार असू द्या, संपत्ती असू द्या, संस्कार असू द्या, हे एकदा जरी आपल्या संततीला कळले नाहीत ना तर अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नये अंती. आणि अशी परिस्थिती झाली तर आपलेच लेकरं ज्यांना कळालं की माझा बाप विठ्ठल आणि माझी माय रुखमाई आहे, यांचा मायबाप मरताना एवढंच सांगतात की आता निचंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या. त्यांच्या मायबापांची हृदयाची छाती मोठी होते. पंचसनगर मायबाप रडणार, इस्टेट राईसन मायबापांनी किंमत नाही कळणी. पोरे शिक्षण नव्हतील, बंगला मावतील, पण मायबाप कोपरामा रडणं होतील. अशा मुलांसाठी जो दाखला दिला तो अभंगाच्या चौथ्या चरण. तू कामले फजित कोरा, तू कामले फजित कोरा, तू कामले फजित कोरा, तू कामले फजित कोरा. माझे माने घर, माझे माने घर, टाकून पडते रांगा हो, टाकून पडते रांगा हो. माझे माने घर, माझे घोड़े पड़ते राधा घोड़े. अंती होती पाठी मोरे,
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई चोखा म्हणे फजित खोर माझे माझे म्हणती घर. चोखोबरायांचा तुटला आयुष्याचा दोरा या अभंगावरती सर्वांना आहे आणि ते सोसावं लागेल. या अभंगाचं चिंतन करत असताना बसून घ्या बाबा, बाबा बसून घ्या, लावू नका. आता कितला बी लावा ना, फक्त अपेक्षा एकच आहे, कार्यक्रम दे किसन लावत जावं. म्हणजे मी सप्ताह मंडळला इशारा दिला फक्त. चोखोबरांच्या अभंगावरती बोलत असताना पहिल्या दिवसापासून तर शेवटपर्यंत सर्व देव सांगणारी महात्मे आहेत. मी थोडासा देव कमी सांगणारा माणूस आहे, पण तुमच्या हृदयात देव आहे आणि तो दुःखाने आणि आनंदाने डोलवू शकतो याची वास्तविकता भूमिका मी तुम्हाला या मंडपात पटवून दिली. ज्यांच्या डोळ्यातनं पाणी निघालं ना, ते माणुसकीच्या हृदयातली माणसं होती की ज्याचं जड होतं ना त्याला कळतं. रडणं म्हणजे प्रॅक्टिस नाही, काही अपारणे आणि काही म्हणतं आई सांगायला पाहिलं तर ते सांगायला पाहिलं. तू घर राहता ना तरी चालतं. मला माझी अपेक्षा नाही की तुम्ही या, पण माझा मूड हेतू आहे. संप्रदायातली काही महात्मे देव सांगतील, मला थोडासा देव कमी सांगता येईल, पण घराघरातल्या लागलेली आग मला भिजवायची आहे. घर मोठं आहे आणि देवाऱ्याला जागा नाही, मग ते घर कामाचं नाही. तुम्ही माणसं खूप ज्ञानी आहेत, पण तुमच्या हृदयात माणुसकी नसेल तर माणसाचं जीवन शून्य आहे. आणि तुम्ही माणुसकीनं जगावं हे शिकवणारा मी माणूस आहे. फक्त या तत्वाने तुम्ही 8 दिवसात किती हसलात आणि किती रडलात हे मला माहित नाही, पण या धर्म मंडपात आताच्या काळाला एकही अशी मायमावली नव्हती की तिच्या डोळ्यात पाणी नाही. एकही असा भाऊदादा नाही की ज्याला माझ्या कीर्तनाचा सार कळला नाही. एक एक हृदय असं स्थिर झालं होतं की महाराज तुम्ही बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं, असं वातावरण झालं होतं. प्रत्येकाला एकच हात जोडून विनंती आहे, घरात जो पोरगा असेल ना त्यानं बापाचं कष्ट जाणून आपले शोक कमी करा. बापाला डोळ्यासमोर ठेवून उद्योग धंदे निवडा. बेटा हो, नाही नोकरी लागली ना चालेल, पण असा व्यवसाय करा. अरे तुमच्याकडे तर एवढ्या कंपन्या आहेत, एवढा उद्योग आहे ना, तुमच्याकडे तर या फजिताच नाही आहेत. फक्त तुम्ही इतके पात्र जगा, इतके योग्य वळण ठेवा की पोरी देणारा तुम्हाला बापले विचारायला पाहिजे की दादा आमले पदरमा लिहिल्या ना आमने पोर करल्या, मग तुमच्या बापाच्या आयुष्याचा रंग पहा काय आहे. एवढं जरी केलं तरी आयुष्याचा सुगंध कडेल. इथं बसलेल्या सर्व पोरींना सांगेल, माझ्या ताईंनो, पहिले फक्त रामायणात रावण होता, पहिले फक्त कंस हा कृष्णाच्या जीवनात होता.
तुम्ही अल्पवयीन पोरी आहेत, तुम्हाला बाहेरचं जग अजून माहिती नाही. आता गली गलीत रावण जन्माला आले आहेत, गली गलीमध्ये कंस आहेत. बाहेर कंस झांबलायची गरज नाही. हा तोच खानदेश होता की इथं जर आपली माय गावाला गेली तर डोक्याबरोबर पोरी शेजारीच्या ताब्यात देऊन जायचो की नानबो या म्हण्या पोरी 2 दिन समायच्या. घरवाला सुद्धा सांगे अरे का तुन्या पोरी येतात म्हण्या पोरी नाहीत का. पण आता तो काळ नाहीये. आता शेजारी नाही, आता घरमातलासवर विश्वास ठेवान काम नाहीये. तुम्ही बालात, तुम्ही अजून तुम्हाला कळलं नाही. पण समाजात तुमचा उद्या सत्कार झाला पाहिजे. म्हणून असं जर माझ्या ताईंनो असं वागायचं असेल ना तर पहिले त्यांच्या आईंनी ऐका. आपली पोरगी घराच्या बाहेर निघत असेल तर पहिले तिला अंग झाकेल अशी ओढणी आणि असे ड्रेस घालायला लावा. आपली पोरगी घराच्या बाहेर निघत असेल तर तिच्या कंपाडी टिकली लावायला लावा. आणि आपली पोरगी घराच्या बाहेर निघत असेल तर तिच्या हातात बांगड्या घालायला लावा. ज्या दिवशी आपल्या घरातल्या पोरीच्या हातात बांगड्या, कपाडी टिकली आणि अंग झाकेल असं वस्त्र राहील, लोक तिचा बलात्कार नाही तिचा सत्कार करतील. आणि आता सर्व पोरींनी ऐका. जी पोर काका चुलतासना ताब्या मारत नाही, मामा फुईसना ताब्या मारत नाही, भाऊ बनकीनं कोणा ऐकत नाही, घरनासनं कोणा ऐकत नाही, जिले टिकली ना कटाया, जिले कपडास ना कटाया, ज्या पुरीला या सर्व गोष्टी मी जेव्हा बोललो त्यांचा कट्टाडा वाटत असेल तर या जगात तुमचा बलात्कारच करतील लोक, सत्कार करणार नाहीत. आणि माझ्या ताईंनो, तुम्ही तुमच्या घराण्याची शान आहात. तुम्ही DSP व्हा, तुम्ही कलेक्टर व्हा. तुमच्या जीवावर माझं एकच स्वप्न आहे की तुमच्या बापाला सल्यूट घालला कोणीतरी पाहिजे. तेव्हा कळेल की आयुष्याचा रंग काय आहे. तेवढं फक्त घरी जा आणि आपल्या बापासाठी आपल्या आईसाठी जीवन जगा. मग कळेल की तुटला आयुष्याचा दोरा, एर वाहुगा पसारा, सर्व पसारा छोटा आहे. मायबाप ही वस्तुस्थिती खरी आहे, त्यांच्यासाठी जगा. या कार्यक्रमाला सुंदर करण्यासाठी आमचा मयूर दादाचा साऊंड आहे. ऑर्गनवर बसलेले दादा ही गोड वाजवतात. दादा मी तुमच्याबरोबर आमचे मोठा भाऊ मांडडहून आले, त्यांचे संपूर्ण मित्र आले. त्याचबरोबर आमचे दोघही तिघही गावातले जे माडकरी टाडकरी सर्व आहेत, आमचे पांडवप्पा असतील, आमचे भोजराजी असतील, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. ज्यांनी कीर्तनाची सेवा घेतली होती आमचे सगळे सोयरे नातेगोत्यातली मंडळी, त्यांचे आभार. गावातले आमचे ज्येष्ठ वारकरी बाबा आहेत त्यांचे सुद्धा आभार. मी ज्यांच्यामुळे आलो आदरणीय दादा, तुम्ही मोठे दादांकडनं आम्हाला इथं बोलवलं, दादाजींचे सुद्धा आभार. गावकऱ्यांचे आभार. ज्यांच्या मुखारविंदातनं तुम्ही शिवमहापुराण ऐकतात, आमचे छोटे दादा प्रकाश दादा, त्यांचं सुद्धा मन भरून कौतुक करतो. रतिलाल दादा असतील, गावातील सर्व मंडळी असेल, त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. घरी गेल्यानंतर आपण कोणत्या पाडद्यात बसतो हे शोधा आणि शोधताना फक्त शेवटचं भजन करताना एक सांगतो. ज्यांची प्रमुख उपस्थिती झाली आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक, जे उद्यापासून ह्या कार्यक्रमाचं लाईव्ह दर्शन तुम्हाला सकाळी 11-12 वाजेनंतर संपूर्ण यूट्यूबला तुमचं फक्त कलमाडी नाव टाकलं का लगेच तुम्हाला हा कार्यक्रम पुन्हा दिसेल. असं जगभर प्रसिद्धीचं काम आदरणीय आमचे आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक, तेही ऐन वेळेस आले, त्यांचे सुद्धा आभार. घरी गेल्यानंतर कोणतंच भजन करू नका, पण जीवाला शांतता लागेल असं एकच भजन आहे. कोणतं भजन? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर